थोडासा सांभाळूनच चालवतोय, कारण मध्येच आहे ना रोड आहेत ना, आता हा रोड आहे ओके, चांगला रोड आहे आणि मध्येच आहे ना रोड बसून लायन सफारी तिकडे आलोय. नमस्कार मंडळींनो. आदित्य हॅलो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हे बघा हॉटेल मॅजेस्टिक, त्यांचं पार्किंग आहे. आपली गाडी मस्त इथं पार्किंगला होती. ॲक्च्युली यांच्याकडे प्लग होता, यांना मी बोललेलो की प्लग आहे तुम्ही द्या, पण ते बोलले की नाही. मी बोललो ठीक आहे जाऊन दे सोडा. तर इथेच बाजूला आहे चार्जर. आता आपण गार्डनला जाऊया आणि चार्ज पण करूया. तिकडे जिओच्या इकडे पण चार्ज करूया. ओके चला निघूया इकडून आता. आणि काल आपण इथे पोचलो विदाऊट चार्जिंग, काही चार्ज केलंच नाही. 33% रिगेन वगैरे सगळं घेऊन. सर्वात मेन म्हणजे रोड लय खराब होता. त्या खराब रोडमुळे आपल्याला हवं आहे तेवढं हे भेटलं नाही आणि त्याच्यामुळे 33% 116चीच रेंज राहिली. रेगेन 2 वरती 119ची. ओके चला जाऊया आता इथून. हे बघा मंदिर हे झालं बघून. आहे व्यवस्थित आहे, चांगलं आहे आणि मस्त आहे. आज बाहेर एवढं ना गरम आहे, पण आतमध्ये गेलो ना मंदिरात तर थंडगार वाटतं. त्याच्यामुळे तिकडे थोडा वेळ थांबलो. तोपर्यंत आपली गाडी पण चार्ज केली. आपली 33% बॅटरी होती. 20 मिनिटात 82% झाली. 116च्या रेंजवरून डायरेक्ट 306ची रेंज विथआउट AC. विथ AC 340. ओके चला आता इथून आपण दुसरं डेस्टिनेशन लावलं आहे. एक हिरवा वन गार्डन आहे. त्या हिरवा वन गार्डनमध्ये ना किड्स आणि जरा चांगलं आहे. तिथे वॉटरफॉलसारखं त्यांनी ते बनवलेलं आहे. तर तिकडे जाऊ आणि त्याच्यानंतर मग एक याला म्हणजे आता तुम्हाला हे बघा दाखवतो. हे बघा हे जे वनधारा गार्डन आहे ना, हे आहे हे एक प्रकारे जॉगिंगवालं आहे. ओके जॉगिंगवालं आहे आणि नक्षत्र आहे ना हे चांगलं आहे, पण आज मंगळवार आहे त्याच्यामुळे हे बंद आहे. आणि मागच्या वीकला ज्यावेळी मी चेक केलं ना मॅपवरती त्यावेळी चालू होतं. मग विचारलं तर ते बोलले की दिवाळीसाठी चालू ठेवलं होतं आणि ती गडबड झाली. आज नेमका मंगळवार आहे आणि ते बंद भेटलं. तर ट्यूजडेला बंद आहे. तर तुम्ही जर इकडे आलात असाच टूर करता तर ट्यूजडेला येऊ नका. इथे मोस्ट ऑफ द केसमध्ये ट्यूजडेला बंद असतं मंगळवारचं. ओके आणि तिसरी गोष्ट राहिली, दीव दमन पण आहे पण तिथे बीचेस आहे. तर आता आम्ही इकडूनचं जे काय आहे ते एक्सप्लोअर करतो आणि निघतो इकडून आता. ओके हे लोक पण आले आता. गुड आफ्टरनून. 12 वाजून गेले. आता आम्ही आलो आहे लायन सफारी वसुनाला. हे बघा वसुना लायन सफारी तिकडे आलो आहे. ओके आणि लायन क्लोज. हे बघा लायन सफारी. यार बॅड लक आहे आमचा. हा जो पाऊस आहे ना, पाऊस जर सुरू झाला ना बाहेर पडूच नका, कुठेच जाऊ नका. काल पाऊस पडला आणि त्याच्यामुळे ह्या लोकांनी ना बंद केला. आज तर मंडेला क्लोज. हे बघा पण पाऊस पडल्यामुळे सफारी बंद आहे, नाही देते करून. ते बोलता येतात की आतमध्ये येणार दगडा वगैरे आहेत काय काय तिकडून गाडी जाते. सिल्वासा पिकनिक हा कालच येतानाच वाटत होतं, कारण पाऊस असा पडत होता येताच. पण आज खूप कडक ऊन आहे तरी. आणि आज एवढं सकाळपासून एवढं कडक ऊन आहे आणि त्याच्यात पण काही गार्डन बंद, म्हणजे सगळं बंद. म्हणजे मंडेला आलात तुम्ही तरी बंद भेटेल, ट्यूजडेला आलात तरी बंद भेटेल. ओके चला आता. ओके सो आता काय नाही, आता डायरेक्ट मुंबई गाठूया. आता जेवण करायचं आणि मुंबईला निघायचं. ओके चला. आजचा दिवस एकदम वेस्ट ऑफ वेस्टच आहे. ॲक्च्युली काल रात्रीच येतानाच आम्हाला एवढा पाऊस झाला ना, त्याच्यामुळे काहीच हे नाही झालं. चला आता आम्ही निघालो मुंबईसाठी आपल्या घरच्या प्रवासाला. ओके कारण आता इथे काहीच नाहीये. मुंबईला नाही जायचे हॉटेल. हो आणि प्रवास करूया आपला पुढचा. गार्डन दिलंय हे बघा ना. आम्ही पुन्हा ॲक्च्युली इकडे खूप कामं चालू आहेत रोडला, पण आहे ना गुगलने ना मला, म्हणजे ॲक्च्युली हा रोडच आहे 848A म्हणून हायवे, हा स्टेट हायवे. हे बघा असा गावागावातनं घेऊन आलाय. तर मध्ये मध्ये आहे ना खूप ठिकाणी कामं चालू आहे, त्याच्यामुळे तो गावातनं फिरून वगैरे आणतोय रोड.
हे बघा. आता हा पूर्ण आहे ना रोड बनतोय. हे बघा. तुम्ही जर आलात ह्या रूटने, नाही हाच रूट आहे, अवॉइड करण्यासारखं काहीच नाही. जर तुम्ही ते सफारी त्या साईडने वगैरे आलात तर मग हाच रूट आहे काय. हा बघा, हा मोठा रोड आहे. तिथून मागे आहे ना एकदम डोंगर पोखरण्याचं काम चालू होतं गावाच्या इकडे, त्याच्यामुळे तो पूर्ण डोंगर पोखरलेला. आणि आता पुन्हा हा मोठा रोड, त्यातला एकच लाईन चालू आहे, एक लाईन बंद आहे पूर्ण. आम्ही कालपासून गुजरातचे असे गाव वगैरे आहेत ना, छोटे छोटे गाव वगैरे, ते सगळे असे एक्सप्लोर केलेत एक प्रकारे. असं आलंय. आता पुन्हा डायव्हर्जन आहे. हे बघा, हे बघा, तिकडून पुन्हा डायव्हर्जन आहे. ठाणे 125, वसई 98, आणि मुंबई 150 किलोमीटर. म्हणजे हा रोड आता पुढे जाऊन 4 किलोमीटर नाही ना, हा रोड डायरेक्ट आपला नॅशनल हायवे 48 जो मुंबई अहमदाबाद हायवे आहे त्याला टच होणार. पण त्या हायवेची पण सेम कंडिशन आहे, तो हायवे पण असाच आहे, खराबच आहे. तिकडे पण काम, लास्ट इयर तिथं प्रवास केलेला आणि एक नुकसान पण झालं होतं आमचं. आमच्या गाडीचा कॅपच निघालेला. त्याच्या आजूबाजूला ना हे बघा ना मित्रांनो, मस्त ताडाची झाडं आहेत. ही बघा, ही कंटिन्युअसली ताडाची झाडं आहेत. है ना, इकडं ताडाची झाडं केवढी आहेत, बापरे, छान वाटतंय. हॅलो फ्रेंड्स, हे बघा, हा आहे मेन हायवे. आणि आय गेस हा असंच मध्ये पण केलं होतं यांनी. हे बघा, म्हणजे छोटी गाडी जाऊ शकते, मोठी गाडी नाही तर ट्रकवाले इथून घुसवतील, म्हणून मोठी गाडीला आहे ना यांनी बंद केलेलं आहे. इथून छोटी गाडी आपली मस्त आरामात गेली. आणि हा मुंबई अहमदाबाद सुरत वापी वगैरे हायवे. हा बघा, आला हायवे. आपण आता हायवेला आहोत. In 200 meters, slight right toward National Highway 48. आलो हायवेला, मम्मा आलो आलो हायवेला. आलो. आता वाजलेत 3:40, 3:30 झालेत आणि आम्ही डहाणूच्या पुढे आहोत आता. ओके, जस्ट जेवणासाठी थांबलेलो, 1 तास गेला जेवणाला आणि चार्जिंग वगैरे काही केली नाही. आत्ता 60% आहे आपली बॅटरी आणि 222ची रेंज आहे. आपल्याला जायचं 118 किलोमीटर. लेट सी आपल्यावर होईल का, म्हणजे व्हायला तर पाहिजे बरोबर. 118 किलोमीटर 60. सो सिल्वासाला आपण ही चार्ज केली होती गाडी, ज्याची कॉस्टिंग काहीतरी 600 रुपये आली होती. ओके, आणि मग त्याच्यावरती फिरलो वगैरे बाकीचे सगळ्या ठिकाणी आणि मग तिकडून आता आपण चाललो आहोत आपल्या घरी डायरेक्ट. सो त्याच्यामुळे काही चार्जिंग वगैरे करत नाही. सो अगोदर ज्यावेळी टियागो EV होती त्यावेळी चार्जिंग करावी लागायची, आता नाही करावी लागत. तेव्हा सो थोडंसं सांभाळूनच चालवतोय, कारण मध्येच आहे ना रोड आहेत ना, आता हा रोड आहे, ओके, चांगला रोड आहे आणि मध्येच आहे ना रोडला एकदम असा पॅच येईल की गाडी अशी एकदम बोलतात ना खड्डा येईल, असा पॅच येतो. हॅलो फ्रेंड्स, हा बघा टोल प्लाझा आला आणि लास्ट टोल जो होता ना नाशिक जवळ, त्यांनी 145 रुपीज डिडक्ट केल्या. तो सो तिकडे त्यांनी EVचा काही बेनिफिट दिला नाही. आता हा सुरत दहीसर टोलवे आहे. आणि किती पैसे आहे तिकडे चला बघूया आपल्याला. 90 रुपये. Very famous monument in Bengali.
सो कट करतील इथे पैसे, कारण हा बोईसर म्हणजे एक प्रकारे कसं गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहे, तर नक्कीच इकडे टोलले ना पैसे डिडक्ट करतील हे लोक. ओके. टोल बंद करतात. हॅलो हाय फ्रेंड्स, आता आम्ही ठाण्यासाठी येणार, आता टर्न घेणार आहे. ओके. वाजलेत ॲक्च्युली 5 आणि संध्याकाळ अशी झाली ना जशी की पाऊस पडेल, म्हणजे 7 वाजतात ना तसा वाटतोय. कॅमेऱ्यात माहिती नाही की केवढं जस्टिफाईड होतंय, पण 7 वाजतील असे वाटतंय. सो हा जो टर्न आहे ठाणेसाठी आहे, पुढे लिहिलं आहे ठाणे पुणे, याच्यासाठी लेफ्ट इथून टर्न घ्यायचा आणि सरळ जो रूट गेला तो रूट जातो मुंबई बोरिवली वगैरे त्यासाठी. आता आपण इथून घेऊया Continue for 800 meters. रॉयल धाबा म्हणून आहे, तिथून टर्न आहे हा. तुम्हाला धूळ धूळ दिसते की नाही दिसते माहिती नाही. हा वसईचा खाडीचा ब्रिज आहे. ओके. हे बघा किती घाण आहे, म्हणजे जे ठाण्याला जाणार आहेत ना, ठाणे पुणे, त्यांच्यासाठी एकदम खतरनाक रोड आहे हा. आता गाडी उडताना दिसेल बघा समोरची, तेव्हा दिसली ना. आता ही पण बघा. आणि तो नवीन ब्रिज आहे, राईट साईडने येतो तो नवीन ब्रिज, मुंबईवरून अहमदाबाद गुजरातमध्ये जाताना. Left to continue. आणि हा राईटवाला आहे तो जातो बोरिवलीसाठी. Keep left to continue. हे इकडं खाडी वसईची. आणि हे सर्वात फेमस हॉटेल फाउंटन, जे एका टायमाला एक ढाब्यासारखं होतं आणि आता बघा फुल एकदम टकाटक रेस्टॉरंट झालं. इथे गजल बिजल लागायच्या पहिल्या, रेस्टॉरंट झालं पूर्ण एकदम मोठं असं. घोडबंदर रोडला ट्रॅफिक आहे, मुंबईवरून गुजरातकडे जाण्याच्या, म्हणजे ठाण्यावरून गुजरातकडे जाण्याच्या साईडला. हॅलो हाय फ्रेंड्स, फायनली पोचलो घरी 6:15 दरम्यान. हे बघा गाडी पण आपली लागली पार्किंगला. सांगतो की हे बघा 660 किलोमीटर, 134चा SOC आणि 123ची रेंज अजूनही बाकी आहे आपल्याकडे. 30% बॅटरीवरती रिमेनिंग राहिली. आपण पोहोचलो इकडे. ओके चला, ह्या ब्लॉगला इकडेच क्लोज करतो आणि मी सांगतो टोटल किती झाले पैसे. माझ्या अंदाजे आजचे 600 400, ओके 400 आणि 600 1000 रुपये तेच झाले. आजचे 600 रुपये तर गेले आणि एवढी बॅटरी अजून आहे रिमेन 30%. सो टोटल किती 660 किलोमीटरसाठी आपल्याला किती लागलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून सांगतो. ओके चला बाय. आणि ब्लॉगला इकडेच एंड करतो. आणि समृद्धी महामार्गावरती आपल्याला चार्जेस तर नाही लागले, पण दुसरीकडे लागलेत. म्हणजे समृद्धी महामार्ग आणि काही टोल सोडले तर बाकीच्या टोल मगला चार्जेस आहेत ॲप्लिकेबल. ओके चला बाय, गुड नाईट.